नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या समोर पडलेल्या एका 40 वर्षीय इसमास औषध उपचार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण म्हणजेच YCM हॉस्पिटल पिंपरी येथे ॲडमिट करण्यात आले होते. त्यानंतर त्याला तिथून पुण्यातील ससून रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर औषध उपचार सुरू असताना 8 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात चाकण उत्तर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित बेवारस 40 वर्षे वयाच्या पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही. चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील पाण्याच्या कुंडात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं एक अनोळखी 25 ते 35 वर्षे वयाचा इसम बुडाला. चक्रेश्वर मंदिराचे पुजारी गणेश नागेश यांनी त्यास पाण्यातून बाहेर काढून औषधोपचार करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. डॉक्टरांनी संबंधित इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. याबाबत चाकण उत्तर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनोळखी बेवारस 25 ते 35 वर्षे वयाच्या या व्यक्तीची अद्याप काहीही ओळख पटलेली नाही. तर चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी येथील आणखी एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेत बालकांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईनवर प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई करून 21 बालकांची पुण्यातील 2 निवारागृहात रवानगी केली. मागील 4 दिवसांतील ही दुसरी कारवाई असल्यानं आळंदीतील अनधिकृत संस्थांचे धाबे दणाणले आहेत. दिनांक 8 मार्च 2026 रोजी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 कडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शिवछत्रपती आध्यात्मिक गुरुकुल संस्थेत अनुचित प्रकार होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने चाइल्ड हेल्पलाईन टीमकडून तत्काळ संबंधित ठिकाणी भेट देण्यात आली आणि तेथील बालकांची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यात आली. तेथे सुविधांचा अभाव आणि अनुचित प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. रविवारी 8 मार्च रोजी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी आणि आळंदी पोलीस यांनीही या संस्थेची पाहणी केली. बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी बालकल्याण समितीच्या आदेशानुसार एकूण 21 बालकांपैकी 6 बालकांना साथी संस्था येथे आणि 15 बालकांना साई सेवा पुणे येथे तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले आहे. श्री क्षेत्र आळंदी व परिसरातील वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात बालहक्कांचे संरक्षण तसेच बालकांवरील लैंगिक शोषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या विशेष प्रशासकीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आळंदी नगरपरिषद कार्यालयात पार पडली. या बैठकीस खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार किंवा लैंगिक शोषण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कोणत्या ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रशासनामार्फत लवकरच या संदर्भात मानक कार्यपद्धती म्हणजेच SOP तयार करण्यात येणार असून संबंधित सर्व संस्थांनी त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आंबेठाण सोळबन वस्तीमध्ये भंगार म्हणजेच स्क्रॅप अनधिकृतपणे गुपचूप जाळली जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर स्क्रॅप कोणाच्या वैयक्तिक जागेमध्ये जाळत असतील तर ते त्वरित बंद करावे अशी मागणी स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केली आहे. एका व्यापाऱ्याचे 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून 5 आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. 9 मार्च रोजी सायंकाळी 5:15 सुमारास एका हॉटेलच्या बाहेरून एका 4चाकी वाहनातून सुरेश कुमार बाबूमल जैसवाणी या 47 वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याचा आधार घेत या 5ही जणांना ताब्यात घेतलं आहे. हे 5ही आरोपी मूळचे बिहारमधील असून अपहरण करण्याकरता ते आले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपहरणाचा थरार CCTV कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाला आहे. सुरेश कुमार बाबूमल जैसवाणी यांच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक UP 709272 या वाहनामधून खंडणीकरता जबरदस्तीने अपहरण करून त्यानंतर भाऊ सुरेश कुमार याच्याच मोबाईल नंबरवरून फोन करून 50 लाख रुपयांची खंडणी मागणी करून 50 लाख रुपये खंडणी दिली नाही तर सुरेश कुमार यास जीवे ठार मारू असे ते म्हणाले. स्विफ्ट कारमधील अनोळखी 5 इसमांना पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गावरून थरारक पाठलाग करत संगमनेरमध्ये जेरबंद केले आहे.
खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना उबाटा पक्षाच्या विद्या मोहिते यांची तर उपसभापतीपदी मंगेश सावंत यांची निवड झाली. नवनिर्वाचित सभापती विद्या मोहिते यांचा राजकीय प्रवास शेल पिंपळगावच्या लोकनियुक्त सरपंच पदापासून सुरू झाला असून पंचायत समितीच्या सभापती पदापर्यंत पोहोचलाय. शेल पिंपळगावातून बड्या राजकीय मंडळींच्या विरोधात दंड थोपटून त्यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या पाठिंब्याने सभापती पदापर्यंत मजल मारली. खडतर प्रवास आणि त्यानंतर मिळालेले प्रचंड यश यामुळे नूतन सभापती विद्या मोहिते यांनी सभापतीपदी निवड झाल्यानंतर पंचायत समिती इमारतीतून बाहेर येताच आपले पती सयाजी मोहिते यांना घट्ट मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या भावूक प्रसंगाने काही वेळ येथील वातावरण धीर गंभीर झाले होते. युद्धामुळे चाकणकर गॅसवर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा, उद्योग व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प, कंपन्यांवर परिणाम. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे एकीकडे व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला असून घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. चाकण औद्योगिक भागातील औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याने पुढील काही दिवस गॅसवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाकण शहरासह खेड तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्यात. चाकण शहर आणि परिसरातील गॅस एजन्सी चालकांनी घरपोच गॅस सिलेंडर देण्याची सेवा बंद केली आहे. त्यामुळे एजन्सीच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मागील 2 दिवसांपासून प्रचंड गर्दी होत असून 2-2 दिवस रांगेत उभे राहून सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी चाकण आणि परिसरातील सर्वच गावातील नागरिक करत आहेत. एजन्सी चालकांनी घरपोच सेवा बंद केली असून युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने नागरिकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. गॅस एजन्सीकडून सध्या तरी घरगुती गॅसचा पुरेसा सिलेंडर साठा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अनेक नागरिकांना कामाला दांडा मारून 2-2 दिवस रांगेत उभे राहून गॅस सिलेंडर पदरात पडून घ्यावा लागत असल्याचे वीजपर्यंत चित्र निर्माण झाले. चाकण परिसरात सलग 3ऱ्या दिवशी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने सध्या चाकण पंचक्रोशीतील नागरिक गॅस एजन्सीच्या बाहेर दिसत आहेत. सिलेंडर रिफिल बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आलाय. सिलेंडर रिफिल बुकिंग आता 21 दिवसांऐवजी 25 दिवसांचे असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक घरातील दुसरा सिलेंडर देखील संपत आल्यानं गृहिणींची चिंता वाढली आहे. आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतात देखील जाणवू लागली आहे. या युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील बालाजीनगर परिसरात मागील 2 ते 3 दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गॅसचा तुटवडा आणि वाढता उशीर यामुळे ग्राहकांचा संयम सुटत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान भारत सरकारने देशात एलपीजी गॅस तुटवड्यामुळे पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी 1955चा अत्यावश्यक वस्तू कायदा एस्मा लागू केलाय. या निर्णयामुळे गॅस पुरवठा नियंत्रित करणे आणि साठेबाजारांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. घरगुती एलपीजी, पीएनजी वाहतुकीसाठी सीएनजीचा प्राधान्याने पुरवठा केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. व्यवसाय आणि उद्योग प्रभावित. इराण, इस्रायल आणि अमेरिकेसह पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाचे परिणाम जगभरात दिसू लागले आहेत. भारताच्या ऊर्जा आणि व्यापारावर त्याचा परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातून आयात होणाऱ्या एलपीजीवर भारत मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. केंद्राने ग्राहकांना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे की परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि गॅसची लगेच कोणतीही कमतरता भासणार नाही. प्रत्यक्षात स्थिती मात्र गंभीर होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे चाकण शहरासह खेड तालुक्यातील हॉटेल, चाकण एमआयडीसी मधील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांचा गॅस पुरवठा ठप्प झालाय. त्यामुळे उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यावसायिक आणि चाकण एमआयडीसी मधील उद्योजक यांना आहे. तुम्ही कधी आले तिथं? मी सकाळी 9 वाजता आलोय. 9 वाजता आले सकाळी. 9 वाजता पंपापर्यंत लाईन आता होती. काम बिम सगळं सोडून तुम्ही सगळं लाईनला सोडून थांबा. इथंच लाईनला. गॅसच नाही, मग काय करायचं? राहायला कुठे आहे तुम्ही? राहायला इथं माणिक चौकात. पण तुम्ही इथं का आले गॅस सिलेंडर गॅस कारण घरपोच बंद केले ना, होम डिलिव्हरी बंद केली. हां, शॉर्टेज असल्यामुळे, गॅसचा शॉर्टेज असल्यामुळे त्यांनी सांगितले. फोनच रिसिव्ह करत नाहीत कोणी गॅस कंपनी. गॅसचे एजन्सी फोन पण घेत नाही नाही, तुमचे? फोनच नाही रिसिव्ह करत. सकाळपासून फोन करते माणूस किंवा होम डिलिव्हरी भेटेल का म्हणून, त्याचं घरपोचसाठी भेटेल का म्हणून फोन केला होता, पण फोन नाही रिसिव्ह करत ना कोणी. त्याच्यामुळे शोध कोणी करत नाही. कोणीच नाही करत. शेवटी तुम्ही सिलेंडर न्यायला इथपर्यंत आले. मग काय. राम तांबे, राहायला कुठे आहे? चाकणला भुजबळाळे. भुजबळात राहिले. तुम्ही कशासाठी आले आज इथं? सिलेंडर नेण्यासाठी.
नाही मग हिथं का आले? पहिले तर होम डिलिव्हरी असायची होत ना. होती. होम डिलिव्हरी बंद केली म्हणले त्यांनी. का बरं शॉर्टेज आहेत म्हणून सांगते ते. शॉर्टेज आहे. पण हिथं आल्यानंतर तरी मिळत आहेत का सगळ्यांना आता सिलेंडर? सकाळी 7-8 वाजल्यापासून थांबलेलो आहेत आम्ही इथं. आणखी नंबर नाही, इथं सिलेंडर आहे इथं. आता 11-12 वाजायला लागले. ते कुठल्या कंपनीची एजन्सी? ते सिग्मा गॅस एजन्सी. नाही कंपनी गॅससाठी आली. आज नंबर लागणार नाही म्हणता. काल पण आलते काय तुम्ही? काल पण आली. काल भेटला नाही गॅस तुम्हाला? कुठे राहिला तुम्ही? इथं मेदन करोडीत राहिला नाही. 5,50,000 किमतीच्या पिकअप वाहनासह त्यातील 12,90,000 रुपये किमतीचे खाद्यपदार्थ घेऊन एकानं पोबारा केल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाका परिसरातील लुणावत यांच्या गोडाऊन समोर घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण शुक्रापूर रस्त्यावर साबळेवाडी भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तातडीनं किमान अपघात घडू शकतात असे धोकादायक खड्डे तरी बुजवावेत अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालक करतात. पुणे लाईव्हच्या नियमित दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून रस्त्याची दुर्दशा चव्हाट्यावर आणली आहे. आपण साबळेवाडीत आहोत. खेड तालुक्यातील धामणे गावची सुकन्या आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी अश्विनी अरुण कोळेकर हिनं नुकत्याच केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत 675व्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केलंय. या यशाबद्दल कुमारी अश्विनी कोळेकर यांचा सत्कार खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक नितीन गोरे, शांताराम घुमटकर यांच्या हस्ते करण्यात आला. फक्त आम्ही शिक्षण घेतो असं नाही तर आमची जडणघडण या कॉलेजमध्ये होते. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व MBA कॉलेजच्या वतीनं बँकिंग व वित्तीय प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हस्तलिखित हिशोबाच्या वह्यांपासून ते आधुनिक डिजिटल वॉलेटपर्यंत वित्तीय क्षेत्रात झालेल्या बदलांचे प्रभावी सादरीकरण केलं. खेड तालुक्यात सध्या सर्वत्र बटाट्याची काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. बटाटा पिकाचे भाव सध्या टिकून असल्याचं बटाटा उत्पादक शेतकरी सुधम लोंढे यांनी सांगितलंय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे म्हणजेच PMRDAचे नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सोमवारी दिनांक 9 मार्च रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय. मावळते महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर चौधरी यांनी पुणे महानगर क्षेत्राच्या सुसूत्र नियोजनासह रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं महत्त्वाचा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना दर सोमवारी पोलीस आयुक्तांना पूर्वनियोजित अपॉइंटमेंट शिवाय थेट भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांच्या या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. खेड तालुक्यातील मोई येथील पशुपालक शेतकऱ्यांच्या गायी, म्हैस, बैल या गुरांना FMD लसीकरण कुरुळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू करण्यात आली आहे. मोई येथील 200 जनावरांचे आजपर्यंत लसीकरण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जनावरांच्या जिभेला गरे पडतात आणि नाख्यांच्या खुरामध्ये जखमा होतात. त्या होऊ नये म्हणून त्यासाठी आधी लसीकरण केलं पाहिजे. चाकण व चाकणच्या परिसरामध्ये इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर न बसवणं याबाबत कार्यकारी अभियंता MSEDCL चाकण यांच्याकडे निवेदन दिलंय. सदर निवेदनामध्ये पुढील आठवड्यात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्याचा इशारा चाकण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलाय. उगवत्या सूर्यकिरणांनी गणेश मूर्तीला झळाळी. राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुतार गणेश मंदिरातील संगमरवरी मूर्तीला उगवत्या सूर्यकिरणांचा किरणोत्सव सुरू झाल्यातून साधारण 4 ते 5 दिवस हा सोहळा सकाळी 7:40 ते 8 वाजेपर्यंत अनुभवता येणार असल्याचं परिसर अभ्यासक राजेंद्र सुतार यांनी सांगितले. सूर्यनारायणाचे अविरत सुरू असलेल्या दक्षिणायन व उत्तरायण प्रक्रियेमधून भारतातल्या अनेक मंदिरात हा किरणोत्सव होत असतो. आपल्या पूर्वजांना विज्ञान चांगल्या प्रकारे अवगत असल्याने प्राचीन काळी बांधलेल्या मंदिरात वर्षातून 2 वेळा हा सोहळा अनुभवता येतो. काही ठिकाणी उगवत्या तर काही ठिकाणी मावळत्या किरणांचा किरणोत्सव सोहळा होत असतो. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज.
भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.